काय भाजी झाली ना मस्त. फणसाच्या बियांची भाजी खूप टेस्टी होते. तुम्हाला फणस आवडते का? मग ते खाल्ल्यावर फणसाच्या बिया फेकून देता? ही भाजी करून बघा, कधीच फेकणार नाही तुम्ही फणसाच्या बिया. खूप टेस्टी भाजी होते, मस्त लागते. चला रेसिपी सांगते. फणसाच्या बिया जमा करा किंवा विकत आणा, विकत पण मिळतात. बघा, काही बिया लगेच खराब होतात, म्हणून साईडला करायच्या आणि चांगल्या बिया घ्यायच्या. त्या धुवून आपण कुकरला लावणार आहोत. बघा, छानपैकी धुवून घ्यायच्या. बघा, कारण याला थोडा चिकटपणा असतो ना, म्हणून. आता कुकर घ्यायचं. कुकरच्या भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये तुम्ही हे डायरेक्ट टाकून आपण शिजून घेणार आहोत. त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि स्लो हिच्यावर 2 शिट्ट्या काढायच्या. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण मसाला काढू. कांदा घ्यायचा बारीक चिरून, मग टोमॅटो घ्यायचा आहे, खोबरं, जिरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर. सुके मसाले, कांदा लसूण मसाला घ्यायचा 2 चमचे, धने पावडर घ्यायची 1 चमचा, तिखट तुमच्या आवडीनुसार आणि गरम मसाला आणि हळद. बस एवढे मसाले लागणार आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, आलं लसूण, जिरे आणि खोबरं हे छानपैकी बारीक करून घ्यायचं. पाणी टाकायचं नाही. समजा हे मिक्सरमधून निघत नसेल तर आपण पोहे खातो त्या चमच्यानी थोडंसं पाणी टाकायचं, 1 चमचा. बघा, असं सुकं पाहिजे. कुकर थंड झालं की आपल्याला आता इकडे आपल्याला बिया शिजल्या ना, त्याचे साल काढून घ्यायची. बघा, तुम्ही चाकूच्या सहाय्यानं पण काढू शकता. फणसाच्या बिया कट करून घ्या छानपैकी. तुम्हाला किती बारीक हवे आहेत, कशा हव्या आहेत त्यानुसार. आता गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे. बघा, कढईमध्ये तेल टाकलं, छानपैकी गरम झालं की आपल्याला जिरे टाकायचे. जिरे छान तडतडले की आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा छान झाला की आपल्याला याच्यामध्ये बघा कांदा कसा झालाय. आता आपण जो मिक्सरमधून काढलेला खोबऱ्याचा मसाला आहे ना, तो टाकूया. आलं लसूण कोथिंबीर ते. छान होऊ द्यायचा. आता सुके मसाले टाकूया. याला छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला हवं तर याच्यात पाणी टाकू शकता, थोडं किंचित, कारण मसाला व्हायला पाणी हवं थोडं. पण मी टोमॅटो टाकते, त्यामुळे टोमॅटोचं पाणी सुटेल. बघा, आता थोडंसं पाणी टाकते. जे मिक्सरमधून आपण मसाला काढला ना, तेच पाणी मिक्सरचं भांडं धुवून मग टाकायचं याच्यामध्ये. आता मीठ टाकूयात. बघा, मी जेव्हा आपण बिया शिजताना त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं हे लक्षात ठेवायचं. आणि आता जेवढं आपल्या मसाल्याला मीठ हवं तेवढंच टाकायचं. मी याचे 2-2 तुकडे केले बियांचे आणि ते टाकले. मला जास्त पातळ भाजी नकोय, म्हणून मी थोडं पाणी टाकणार आहे याच्यामध्ये, जास्त नाही. आता ह्याला आपल्याला 3-4 मिनिटं होऊ द्यायचं छानपैकी. बघा, आणि कोथिंबीर टाकायची. झाली की हो आपली भाजी तयार. या खायला.
बघा कशी झाली. खूप टेस्टी लागते भाजी. करून बघा, खाऊन बघा आणि मला नक्की कळवा कशी झाली. चला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. सोमवारी पुन्हा नवीन व्हिडिओसोबत भेटूयात. चला, बाय.